मित्रहो नमस्कार. मी बघितली डिझनी हॉटस्टारवर रिलीज झालेली वेब सिरीज सिक्रेट ऑफ शिलेदार्स. ह्यात मुख्य भूमिकेत आहेत राजू खंडेलवाल, सई ताम्हणकर, आशिष विद्यार्थी आणि थोड्या वेळासाठी दिलीप प्रभावळकर सुद्धा आहेत. तर जाणून घेऊया या वेब सिरीजविषयी. एक दमदार कथानक असलेली आणि तितक्याच ताकदीने सादर केलेली ही कहाणी वेब सिरीजच्या रूपाने आपल्याला बघायला मिळते. ही वेब सिरीज प्रतिपतचंद्र नावाच्या कादंबरीवर आधारित असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोन्याच्या सिंहासनाचे रक्षण त्यांच्या शिलेदारांनी कसे केले आणि आजही ती जबाबदारी त्या शिलेदारांचे वंशज कशा प्रकारे आणि किती जोखीम घेऊन करत आहेत हे सगळं यात दाखवलं आहे. ही गोष्ट डिस्क्लेमरमध्ये सांगितल्याप्रमाणे काल्पनिक जरी असली तरी छत्रपतींच्या संदर्भात येणाऱ्या ऐतिहासिक गोष्टी आणि रिअल लोकेशन्स यामुळे ही वेब सिरीज वेगळीच उंची गाठते. एकीकडे महाराजांचा शिलेदार त्यांच्या सिंहासनाचा शोध घेत असताना दुसरीकडे विजयनगर साम्राज्याचा एक वंशज त्याच्या पूर्वजांनी दडवून ठेवलेल्या खजिन्याच्या शोधात असतो. कसे या दोघांचे मार्ग एकत्र येतात, त्यांना इच्छित असलेला खजिना सापडतो की नाही वगैरे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ही 6 भागांची वेब सिरीज बघावी लागेल. या जमेच्या बाजूंमध्ये लोकेशन्सला आणि सेट्सला मार्क द्यावेच लागतील. कधी कथा आपल्याला रायगडावर घेऊन जाते तर कधी कर्नाटकातल्या बदामी लेण्यांमध्ये. त्या संदर्भात जे उंची सेट्स उभारले आहेत तेही देखणे आणि प्रशस्त आहेत. अभिनय ही देखील एक जमेची बाजू आहे. काही जण सोडले तर बऱ्याच कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. बॅकग्राऊंड म्युझिकही दृश्यांमधली उत्कंठा वाढवते आणि दृश्यांमधली गंभीरता टिकवून ठेवते. यात खटकणाऱ्या गोष्टी काही जास्त नाही आहेत. 2 ठिकाणी आशिष विद्यार्थी आमचे पूर्वज म्हणण्याऐवजी आमचे वंशज असे म्हणतो आणि वेबसिरीजची लांबी नक्कीच थोडी कमी करता आली असती. सगळ्यात मुख्य म्हणजे ही वेबसिरीज आपण पूर्ण परिवारासोबत बघू शकतो. आजकालच्या जमान्यात ही सुद्धा एक दुर्मिळ गोष्ट आहे. असो, ज्यांना ट्रेझर हंट टाईप मूवी बघायला आवडतात, जसा मागे कार्तिकेयन 2 आला होता, अशा प्रकारचे मूवी ज्यांना बघायला आवडत असतील त्यांना ही वेब सिरीज नक्कीच आवडेल. मी या वेब सिरीजला नक्कीच रेकमेंड करेन. माझ्याकडून सिक्रेट ऑफ शिलेदार्सला 10 पैकी 8 मार्क्स. बाकी तुम्ही ही वेब सिरीज बघितली असल्यास तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. असे अजून व्हिडिओज बघायचे असल्यास ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.